जबाबदारी आली। वयाच्या 16व्या वर्षी वडील गेले म्हणजे बोल्लोबा गेलेले आहेत। त्यानंतर आई देखील वैकुंठवासी झालेली आहे। आई वडिलांच्या विरहातून सावरत नाहीये तर मोठा असणारा बंधू सावजी, त्याची असणारी पत्नी ती सुद्धा मरण पावलेली आहे। पत्नीच्या पाशातून सुटलो म्हणून आता संसारात रमायचं नाही म्हणून सावजी सुद्धा देहूचा आणि या सगळ्या परिवाराचा त्याग करून सप्तपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी तीर्थयात्रेकरता जे गेले ते परत आलेच नाही। मग आता सगळ्या परिवाराची जबाबदारी जगद्गुरु तुकाराम महाराज सांभाळत आहेत। वयाच्या 21व्या वर्षी दुष्काळ पडलेला आहे। गॅझेटमध्ये देखील त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे। 21व्या वर्षी भयानक दुष्काळ पडलेला आहे आणि त्या भीषण दुष्काळामध्ये सगळ्या परिसरामध्ये वाताहत निर्माण झालेली। परिसरातील असणारी जी माणसं आहेत ती अन्नधान्य वाचून मरायला लागलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये समाजातील गरीब, दीन, दुःखी, गरजू लोक जर मरत असतील